बीडच्या परळीमध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली आणि या घटनेला आता तब्बल 20 महिने उलटून गेलेत। मात्र पोलीस अजूनही या प्रकरणातल्या एकाही आरोपीला पकडू शकलेले नाही। त्यातच आता एक धक्कादायक बाब म्हणजे शवविच्छेदन अहवाल पोस्टमॉर्टम रिपोर्ट लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, मारेकऱ्यांचं क्रौर्य पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। त्याचबरोबर मृत्यू वेळेला महादेव मुंडेंना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील ते कळून काळीच पिळवटून निघेल। सपासप 16 वार, गळा चिरला। बीडच्या महादेव मुंडेंच्या हत्येचा थरार। पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचून अंगावर काटा येईल। तारीख 21 ऑक्टोबर 2023। ठिकाण तहसील कार्यालय परळी, जिल्हा बीड। परळीतील पिग्मी एजंट असलेले आणि प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली। ही घटना घडून आता 20 महिने उलटलेत, पण अद्यापही पोलीस एकाही आरोपीला पकडू शकले नाहीत। पकडणं तर सोडा, साधे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। आता महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। त्यातून मारेकऱ्यांचं राक्षसी क्रौर्य समोर आलंय। महादेव मुंडे यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली ते ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल। सर्वात आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला। शरीरावर 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर असे रुंद वार आहे। मानेच्या उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले। मानेवरचा वार चुकवल्यानं तोंडावर वार झाला। तोंडापासून कानापर्यंत 13 सेंटीमीटर लांबीचा वार आहे। तोंडापासून कानापर्यंत 1.5 सेंटीमीटर खोल जखमा आहेत। मानेवर उजव्या बाजूला 4, तोंडापासून गालापर्यंत 1 वार आहे। उजव्या हातावर 3 तर डाव्या हातावर 3 वार आहे। तोंडावर 1, नाकावर 1 आणि गळ्यावर 3 वार करण्यात आले। श्वसन नलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या। महादेव मुंडेंचा शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील होता। महादेव मुंडेंची हत्या करताना मारेकऱ्यांचं क्रौर्य धडधडीतपणे समोर आलंय। आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यावर महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय म्हटलंय तेही पहा। 16 वारा झाले आहेत, 3 पार्ट गायब आहेत शरीराचे। इतके विटनेस होऊन पुढे येते तरी एसपी सर शांत आहेत। मग आता ह्यांनी तात्काळ वाल्मिक कराडला पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे। भवड्या कराड आणि श्री कराड या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा पीसीआर घेतला पाहिजे। त्यांना पोलीस कस्टडी मध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे। महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी गंभीर आरोप केलेत, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते। हे श्री कराड, गोट्या गीते, बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते। गोट्या गीते अटक केल्यानंतर वाल्मिक कराडच्या पोरांना आणि वाल्मिक कराडला MCR मधून त्याची पीसीआरची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे वाल्मिक कराडला, ते घ्यावाच लागणार आहे। जनधन आंदोलन उभा राहणार आहे। तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे 4 वार केले। त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती। हातावर, बोटावर, गुडघ्यावर जे त्यांच्यावर वार होते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत। आणि कुठेतरी मला असं वाटतंय ते थांबवायला हवं। म्हणूनच महाराष्ट्रात वाचवा महाराष्ट्राला हे आंदोलन आम्ही सुरू करतोय। आधी संतोष देशमुखांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्या प्रकरणी वाल्मिक कराडसह त्याची गँग तुरुंगाची हवा खाते आहे। तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळेपर्यंत पोलीस अद्यापपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत। दुसरीकडे वाल्मिक कराडला जेलमध्ये स्पेशल वागणूक दिली जाते असेही आरोप पोलिसांवर झाले, तर दुसरीकडे महादेव मुंडे यांची हत्या होऊन 20 महिने उलटले तरी पोलीस एकाही आरोपीला पकडू शकलेले नाहीयेत। त्यामुळे बीडचे पोलीस नेमकं करतायत तरी काय हाच प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।